अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोनं आकर्षित होण्यासाठी, आपल्या नशिबात नसलेलं जे सोनं आहे तेही आपल्याकडे येण्यासाठी आणि आपण घेतलेलं जे सोनं आहे, जे आपण गहाण ठेवलेलं असेल तर ते गहाण ठेवलेलं सोनं पुन्हा परत आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर सोनं खरेदी करणं, सोनं आपल्या आयुष्यात असणं किंवा सोनं आपण घेणं हे एक नशिबाचीच गोष्ट असते। कारण बऱ्याच वेळा अशी कितीतरी लोक मी बघितलेली आहेत जी दिवसभर कष्ट करतात, मेहनत करतात, महिन्याला 450 रुपये बाजूला ठेवतात, त्यातून एक म्हणजे त्यात सोन्याची एखादी वस्तू घेण्याची इच्छा असते, 4 मणी आणि 2 मंगळसूत्र घेण्याची इच्छा असते, पण बऱ्याच वेळा खूप कष्ट करून थोडेसे पैसे बाजूला ठेवूनही ती गोष्ट होत नाही किंवा जे सोनं घ्यायचं आहे ना तो योग येत नाही। याच्यासाठी नशिबाची साथ असणं बघा खूप महत्त्वाचं असतं। आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो डॉक्टर वसंत विजय हिमालय यांचा आहे आणि यांचे सगळेच उपाय हे अत्यंत अनुभवसिद्ध 100% लाभ देणारे असतात। त्यातील कितीतरी उपाय मी स्वतः करत असते। बघा, डॉक्टर वसंत यांचा हा जो उपाय आहे तो सोन्याला आकर्षित करण्यासाठी, सोनं जे आहे ते गहाण ठेवलेलं सोनं असेल ते पुन्हा परत मिळवण्यासाठी, एक गुंजभर का होईना सोनं पण ते आपल्याकडे येण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। बऱ्याच वेळा काय होतं की बरीचशी लोक खूप मेहनत करतात, सगळं करून थकतात, पण तरीही सोनं काही होत नाही। एक छोटंसं मंगळसूत्र गंठण घ्यायचं आहे पण ते स्वतःचं काही होत नाही। तसंच बऱ्याच लोकांच्या अशा समस्या आहेत की ताई आम्ही सोनं घेतलंय पण ते सोनं घरात राहतच नाही। म्हणजे आज सोनं घेतलं तर 4 दिवसामध्ये ते गहाण ठेवावं लागतं, ते कधी सोडून आणू ते कळत नाही, सोडून जरी आणलं तरी 4 दिवसात अशी वेळ येते की पुन्हा ते गहाण ठेवायला लागतं। म्हणजे सोनं जे आहे ते सतत गहाण ठेवावं लागतं। अशा काही समस्या असतील तर त्याच्यासाठी हा उपाय आवर्जून करा। या उपायाने तुमचं हक्काचं सोनं, गहाण ठेवलेलं सोनं तुमच्याकडे परत येईल, तुमच्या नशिबात नसलेलं जे सोनं आहे तेही तुम्हाला मिळत जाईल। एक गुंजभर का होईना पण सोनं तुमच्याकडे 100% आकर्षित होईल। अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे हा उपाय कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही गुरुवारी करायचा आहे। गुरुवार शुक्रवार दोघांपैकी कुठलाही वार चालेल। सकाळी करणार असाल तर सूर्योदयाच्या पूर्वी करायचा आहे आणि सायंकाळी करणार असाल तर सूर्यास्ताच्या नंतर करायचा आहे। ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला जी लागणारी वस्तू आहे ती म्हणजे पितळ। पितळेचा एक छोटासा तांब्या, ज्याला लोटा म्हणतो, तांब्या म्हणतो, हंडा म्हणतो, कळशी म्हणतो, किंवा तुमच्याकडे जर प्युअर पितळेचा डब्बा असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल। डब्बाही चालेल, पितळेचा हंडाही चालेल, पितळेची कळशीही चालेल किंवा पितळेचं काहीही एक भांडं चालेल। पण लक्षात ठेवा, हे जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे ते प्युअर पितळेचं आणि स्वच्छ असावं, एकदम क्लीन असावं। स्वच्छ त्याला पितांबरी वगैरे लावा आणि ते घासून पुसून घ्या म्हणजे ते स्वच्छ असेल। ठीक आहे, आता जे घेतलेलं भांडं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काळी हळद घालायची आहे। बघा, काळी हळद जी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, धनाची आवक वाढवण्यासाठी आणि धनाला स्थिर करण्यासाठी काळी हळद ही अत्यंत प्रभावी मानली जाते। तुम्ही जर कुठे स्वामी मठात गेलात तर ज्या केंद्रांमध्ये साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला मिळेल, पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथेही तुम्हाला मिळेल। आता ज्या लोकांनी शोधूनही, तर आम्ही खूप शोधलं पण आम्हाला काही काळी हळद मिळाली नाही, तर आता आम्ही काय करू, तर तुम्ही सरळ ॲमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती जा आणि तिथे काळी हळद सर्च करा, तिथे तुम्हाला घर पोचल्या काळी हळद मिळून जाईल। ठीक आहे, पण या उपायासाठी काळी हळद तुम्हाला घ्यायची आहे। आता जी काळी हळद तुम्ही घेतलेली आहे, पाव किलो, अर्धा किलो जी काही असेल ती तुम्हाला त्या भांड्यामध्ये, जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे म्हणजे तांब्या असेल किंवा डब्बा असेल तर त्याच्यामध्ये दाबून दाबून तुम्हाला ती हळद घालायची आहे। त्याच्यानंतर या हळदीच्या मध्ये तुम्हाला एक छोटासा सोन्याचा तुकडा
तुमच्याकडे मणी असेल तर मणी घाला, तुमच्याकडे कानातलं असेल कानातलं घाला, तुमच्याकडे अंगठी असेल तर तुम्ही अंगठी घातली तरीही चालेल. एक गुंजभर तरी सोनं तुम्हाला त्यात घालायचं आहे. नसेल तर तुम्ही या उपायासाठी घेऊन या. एक छोटासा मणी तुम्हाला 500 ते 600 रुपयाला आवर्जून मिळून जाईल. तर तुम्ही तो मणी आणला तरी चालेल, सोन्याची छोटीशी तार आणली तरी चालेल. पण यात तुम्हाला एक छोटासा सोन्याचा तुकडा तुम्हाला फक्त घालायचा आहे. त्याच्यानंतर या वरती म्हणजे हे भांडं त्याच्यामध्ये काळी हळद घातलेली आहे, त्यात सोन्याचा एक तुकडा घातलेला आहे आणि त्याच्यावरती जिथे आपण झाकण लावतो त्या जागी तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे. झाकण लावायचं नाही, तर पिवळ्या रंगाचं वस्त्र त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि पिवळ्या रंगाचा धागा घेऊन पिवळ्या रंगाच्या धाग्याने ते वस्त्र जे आहे ते त्याच्यावरती व्यवस्थित बांधायचं आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे जे भांडं आहे ते 2 आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी अडथळे असतील, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल ते तिथे बघून तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणायच्या आहेत की हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये सोन्याची म्हणजे माझ्या घरामध्ये सोनं आकर्षित व्हावं, माझ्या घरात सोन्याची वृद्धी व्हावी, माझ्या नशिबात नसलेलंही सोनं मला मिळावं, मी गहाण ठेवलेलं सोनं जे आहे ते माझ्याकडे पुन्हा परत लवकर यावं, माझ्या घरात धनाची आवक वाढावी आणि तुझी कृपा नेहमीच माझ्यावरती राहावी, असं तुम्हाला मनापासून श्रद्धेने पूर्ण विश्वासाने माता लक्ष्मीला सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कपाळाच्या मध्यभागी 7 वेळा हा तांब्याचा कळस किंवा तांब्याचा जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला असं 7 वेळा तुमच्या कपाळाला लावायचं. असं ठेवायचं, पुन्हा कपाळाला लावायचं, पुन्हा ठेवायचं, पुन्हा कपाळाला लावायचं. 7 वेळा करून झालं की त्याच्यानंतर ते जे पितळेचं भांडं आहे ते घेऊन उठायचं आणि तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही सोनं ठेवता तुमच्या तिजोरीत, आता तिजोरी छोटी असते त्याच्यात कळस लावणं शक्य नसते, पण तुम्ही कपाटात कुठेही ठेवा. कपाटात तुम्ही पैसे सोनं, आता प्रत्येकजण कपाटातच ठेवतो आपल्या वॉर्डरोबमध्ये, तर तिथेच थोडीशी जागा बाजूला करा, खाली वरती कुठेही चालेल, फक्त त्या कपाटामध्ये हे जे भांडं आहे पितळेचं हे ठेवून द्यायचं. आता हे किती दिवस ठेवायचं तर ते तुमच्यावरती आहे. जोपर्यंत तुमच्या मनासारखं सोनं तुमच्याकडे येत नाही आहे, गहाण ठेवलेलं सोनं तुमच्याकडे परत येत नाही आहे, किंवा तुमच्या ज्या इच्छा असतील, गंठण बनवणं असेल, अंगठी घेणं असेल, कानातले असेल, प्रत्येकाची एकतरी इच्छा असते, तर ती इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तरी तुम्हाला हा उपाय जो आहे तो चालूच ठेवायचा आहे. मी तुम्हाला सांगते की माझं छोटं मंगळसूत्र होतं आणि तुम्हाला खरं सांगते जेव्हा मी हा उपाय ऐकला होता, मी जवळपास 6 महिने तो तांब्या माझ्या कपाटात ठेवला होता आणि त्या 6 महिन्यामध्ये अनपेक्षितपणे का होईना पण माझं खूप मोठं गंठण झालेलं आहे. कधीतरी मी व्हिडिओमध्ये दाखवेन किंवा फोटोमध्ये वगैरे नेहमीच म्हणजे असतो तो गंठण माझ्या गळ्यामध्ये. तर माझा तो स्वतःचा अनुभव आहे. तर तुम्हीही हा तांब्या जो आहे किंवा जे तुम्ही भांडं घेतलेलं आहे पितळेचं ते कंटिन्यू आपल्या कपाटात ठेवायचं. सकाळ संध्याकाळ दोनही वेळेस एक उदबत्ती फक्त ओवाळायची त्याला आणि देवघरामध्ये नेऊन ठेवायचं. म्हणजे त्यामधील शक्ती, त्यामधील एक ऊर्जा जी आहे ती जागृत ठेवायची. जेव्हा तुमचं सोनं मनासारखं होईल किंवा गहाण ठेवलेलं सोनं तुमचं पुन्हा परत येईल त्यावेळेस तो तांब्या तिथून काढायचा आणि काढल्यानंतर त्या तांब्यावरती घातलेलं जे पिवळं वस्त्र आहे ते तो धागा सगळं बाजूला काढायचा आणि त्यामध्ये घातलेली जी काळी हळद जी आहे त्या तांब्यात घातलेली ही काळी हळद काढायची आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन माता लक्ष्मीच्या पायरीवर किंवा तिथे एखादं झाड असेल तर त्या झाडाजवळ जाऊन ती सोडून द्यायची. शिवाय त्यामध्ये घातलेला जो सोन्याचा तुकडा आहे तो आपण काढून घ्यायचा आणि आपल्याजवळ अंगठी असेल तर हातात घाला, कानातलं असेल तर कानात घाला, जी काही सोन्याची वस्तू असेल तर ती आपल्यासोबत ठेवून द्यायची. अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्कीच या उपायाने तुमच्या नशिबात नसलेलंही सोनं जे आहे ते सोनं तुम्हाला म्हणजे तुमच्या नशिबात नक्कीच येईल. तुम्ही गहाण ठेवलेलं जे सोनं आहे ते लवकर तुमच्याकडे परत येईल. सोन्यासंदर्भात, धनासंदर्भात असणाऱ्या अडचणी सुटत जातील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.